थोडासा टाइम होता, मग म्हणलं चला कालवणाची तयारी करून घ्यावी. तर इथं का नाही, तर इथं कालवणाची तयारी चालली. कोथिंबीर आणली आहे, कालवण काय करणार आहे तुम्हाला कळणारच आहे. त्याच्या अगोदर म्हणलं चला हे परवा दिवशी कापून फ्रीजमध्ये ठेवलेलं खरबूज आहे, मग म्हणलं चला ह्याच्यावर पण नंबर हाणावा. फ्रीजमध्ये सुद्धा पिकलंय बरं का हे, आणि लय गोड लागतं या. सण्यानं का कापून ठेवलं असं ना, अर्ध खाल्लं ना अर्ध तसंच होतं. मला ह्याचा वास पण लय आवडतो आणि खायला पण आवडतं. आणि त्यात मध्ये फ्रीजमध्ये ठेवलेलं एकदम गार गार लागायला लागलंय तोंडात. एकदा मी व्हिडिओ बनवला होता बरं का स्वयंपाकाचा, तर मला कमेंट काय आलं तर माहिती आहे का फेसबुकला, काय राधा जागा वेगळी तूच बनवायला लागली का, बाकीच्या बायांना काय येतंय का नाही का, तू एकटी सुग्रण आहे. परत एकदा मी का नाही जेवताना व्हिडिओ टाकला फेसबुकला, परत काय कमेंट यायला लागलं माहिती आहे का, बया काल दाखवली भाजीची रेसिपी ना आज काय खायची रेसिपी दाखवते काय. मी म्हणलं कोणाला चावा येतंय नाही, त्यामुळं म्हणलं कसं खायचं असतं ते दाखवावा. हो का, खरबूज खायचं असलं तर असं खायचं, बारीक फोडी नाहीत करायच्या, असं अर्ध कापायचं, जेणेकरून त्यातमध्ये नाक बी गेलं पाहिजे आणि दाढी पण गच भरली पाहिजे. आडवं लावतात म्हणून माणसाला आडवं लावायचं आहे. पण मी खरं खरं सांगते, एका एकाला जेवण करायला येत नसतं ना. हो का, असं खायचं असतं आणि पुन्हा असं खाल्लं ना असं चावायचं असतं. इकडच्या बाजूला असं घ्यायचं आणि इकडच्या बाजूला असं फिरवायचं नाही बरं का, फिरवून नाही घ्यायचं, असंच घ्यायचं. असं खायचं म्हणजे नाक भरतं. तसं नाक भरलं म्हणजे बरं पडतं ना, असं म्हणजे खाल्लंय हे कळावं. काय जणांना असा मटक मटक आवाज येतो ना, ते आवडत नाही. पण जेवण करताना मटक मटक आवाज काढावा लागतो. कशामुळं ते म्हणजे माणसांना कळावं ना की बाबा हां जेवण चालू म्हणून, आणि हे जेवण करतं. ते आवाजच नाही आला तर कसं कळणार नाही बाबा हे जेवण करतात, म्हणून कळलं पाहिजे. त्यासाठी असं जेवताना वाचक 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 आवाज आला पाहिजे, त्यासाठी मी जेवणाचा एक व्हिडिओ टाकते. तर चला आता आपल्याला हे फ्लावर नीट करून घ्यायचं. आज फ्लावरची भाजी करणार आहे मी. तर जेवताना आज काय काय प्लॅनिंग असेल ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर फ्लावर कसा कापतात दाखवू काय तुम्हाला, नका आता दाखवला असता पण नाही दाखवत. आता कशामुळं नाही दाखवत पण तुम्हाला सांगते, कारण फ्लावर ही सगळ्यांनाच नीट करायला येत असेल. कारण मी ही चाकूनं काढून घेते याचा पाला, आणि ह्या पाला टाकून देते आणि फुलावरची फक्त ही आहे का ना गट्टू, ह्या गट्टूची भाजी बनवते. भाजी आपली लय मटेरियलची नसते, साधी सुट्टीच असते. माझी लेकरं तर तुम्हाला सांगते नुसतं का नाही फ्लावर येचून खात्यात, चपातीला लागू दे म्हणतात तिकडं काढे. आणि एकदम का ना नवीन खटखटीतच फ्लावर आहे बघा. ते आता कसं असा ठेवला होता ना बाजारात आणल्यावर सोमवारी, त्यामुळे इथं थोडासा काळा पडला, नाहीतर एकदम भारी आहे. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं हे थोडंसं का नाही ह्यानं माना टाकून दिलेला आहे त्या, नाहीतर फ्लावर एकदम ताजा तवानाच आहे बघा.
ही फक्त असं थोडंसं मन टाकून दिली, मुरगळल्यावानी झाला आहे थोडासा. म्हणजे त्याला कसं असतं या 2-4 दिवस फ्रीजमध्ये त्याला खाया प्या काय भेटलं नाही ना, त्याच्यामुळं हे असं त्यानं वक्तचिळ तोंड केलं आहे. आणि हे पुढं डाग जे आहे का नाही, हे डाग ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं त्याला वाटलं असं लय गार लागतंय काहीतरी अंगावर घेऊन झोपावं म्हणून त्यानं आपलं वांगा अंगाला घासून घेतलं. ते पडलं काळं भांगार, ती नजर न लागावं म्हणून टिकला आहे. मग कसं एखाद्यानं कौतुक केलं म्हणजे बरं नाही दिसत ना, त्यामुळं आता मी घेते फ्लावर कापून. आणि ही कोथिंबीर पण एकदम ताजी तवानीच आहे बरं का, पण ही जरा रुसली माझ्यावर, कारण काल वरबाडूनच तिला का नाही घेतली आणि पोह्यामध्ये टाकली होती. पोह्यात बी टाकली होती आणि वांग्यात बी. मग आता हे बघा, एखाद्याला जर बोचकारलं वरबाडलं तर राग येतो का नाही, तसं हे कुत्रिमीला पण राग येतो या. म्हणजे आला तर आला राग. हा बघा, कुणाच्या रागाचं आपल्याला काय घेणं देणं नसतं. कुणाला राग येऊ, लोभ येऊ, काय बी येऊ, आता ह्यांचं काम काय आहे, भाजीत टाकायचं. मग भाजीत कशी का टाक ना, मी कापून टाकू, चिरून टाकू, कुरतडून टाकू, ना तर वरबडून टाकू. जसं मी आता यूट्यूबर आहे, मी सोशल मीडियावर असते, तर लोक मला वाईट वाईट बोलतात का नाही. मग मी यूट्यूबवर आहे, मग ते आता ही व्हिडिओ बघतात, त्यांचं काम आहे कमेंट टाकायचं. मग कशी का कमेंट टाकाना, चांगली टाकू, वाईट टाकू, कौतुक करू, फालतूक म्हणू, काय बी म्हणून मला पण राग येत नाही. मग मला वाटतं आपल्याला लोक करतात ना, आपण बी करायचं कुणाला ना कुणाला. मग आता आमच्या इथं तर काही लोक बी कुणीच नाही राहायला, म्हणून आमच्याकडे आहे भाजीपाला, म्हणून आमचा राग भाजीपाल्यावर. आता ह्या भोगुल्यामध्ये का नाही मस्तपैकी कोबी, ते फ्लावर चिरायचा ह्याच्यात टाकायचा, गरम पाण्याची एक वाफ द्यायची, त्यातलं ते काढून घ्यायचा आणि मस्तपैकी भाजीला फोडणी द्यायची. जास्त काय टाकत नाही मी, टाकते तर काय फक्त बघू. आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी दाखवते. बघू कोण कोण रुसतंय माझ्यावर, लसूण कसा रुसतोय, कुत्रेम कशी रुसते. ही नाटकं करायला लागले व जरा. रात्री लाईट गेलती ना फ्रीजमधली, त्यामुळे हे शान पण करायला लागली जरा. मग तिच्याकडे बघतेच जरा, आज तिचा मर्डरच आहे. तर चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओच्या नादामध्ये वाकत 10 मिनटं गेलं माझं, 7 मिनटं, 7 कसं 10च गेलं असतं. घरात नाही यांना आणायचं वाजवत गाजवत, ह्यांच्या अजून रस्सा फुग्या. मग ह्यांची पण हे बघा, माझी तर नाटकं तुम्ही लय दिवसापासून बघताय, तुम्ही ह्यांची नाटकं कधी बघितली नाही ती. आता तुम्ही कसे मी व्हिडिओ बनवते म्हणून मला अक्कल घडवता, तसं आता मी पण ह्यांना अक्कल चांगले घडवते. हे अशी नाही ह्यांना अक्कल आली ना तर कढईत टाकते, कढईत बी नाही अक्कल आली का नाही मग पोटात, आणि पोटात बी अक्कल नाही आली की मग तुम्हाला तर माहितीच आहे परत कुठं फेकून द्यायचं, मग त्याचा उपयोगच नाही. डायरेक्ट मग त्यांना नो एंट्रीमध्येच, घराच्या बाहेर आणि पोटाच्या बी बाहेर. तर चला मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, है का नाही.